नमस्कार. आज आपण बघतोय दिवाळी विशेष खुसखुशीत आणि रुचकर अशी करंजीची रेसिपी. तर तुम्ही बघू शकाल की आपल्या करंज्या किती हलक्या आणि खुसखुशीत झालेल्या आहेत ते. आणि आपली करंजी तुम्ही बघू शकाल एकसारख्या रंगावर तळली गेली. तर चला मग अधिक वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर या ठिकाणी बघा मी करंजी बनवण्यासाठी ना 2 वाटी सुकं खोबरं घेतले. खोबऱ्याला छान असं वाळून घेतले आणि किसणीने छान असं किसून घेतले. खोबऱ्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेवढं खोबऱ्याला आपण परतू ना तर तेवढं खोबरं हलकं होतं आणि क्रंची बनतं. तर या ठिकाणी बघा 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर खोबऱ्याला आपला लालसर कलर आला आहे. या ठिकाणी गॅस मी बंद करते आणि साईडला काढते. आता त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून याच्यामध्ये रवासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी रव्याचं प्रमाण ना मी 2 वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी रवा या ठिकाणी वापरलेला आहे. आणि रवा हा बारीकच वापरलेला आहे मी. अजिबात जाड रवा वापरायचा नाही, नाहीतर मग जाड रवा खाताना कचकच लागू शकतो. म्हणून शक्यतो जेवढा बारीक होता होईल तेवढा रवा आपण बारीक वापरायचा या ठिकाणी. तर रव्यालासुद्धा छान असं कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आवडीनुसार आपण आपले ड्रायफ्रूट्स टाकू शकतो. तर या ठिकाणी मी काजू बदाम घेतले आणि थोडेसे बेदाणेसुद्धा टाकलेले. बेदाणे टाकल्याने चव खूप भारी येते. तुम्ही चारोळी टाकू शकता किंवा पिस्त्याचे कापसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. तर या ठिकाणी छान असं मी रव्यासोबतच सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेते. आणि बघा रव्यालासुद्धा छान असा कलर आला आहे. तर या ठिकाणी रवासुद्धा आपण काढून घ्यायचा आहे आणि रव्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं. मगच आपल्याला याच्यात पिठी साखर ॲड करायची. नाहीतर मग रवा गरम असल्यावर जर पिठी साखर आपण याच्यात टाकली ना तर पिठी साखरचे गोळे तयार होतात आणि कडक बनते. म्हणून पूर्ण सारण आपल्याला गार करून घ्यायचं आहे, मगच याच्यात पिठी साखर टाकायची. तर जोपर्यंत आपलं मिश्रण गार होतं आहे तोपर्यंत आपण करंजीच्या वरच्या सारणाची तयारी करतो आहे. तर या ठिकाणी बघा मी 3 वाटी मैदा घेतला आहे. त्याच्यासाठी अर्धी वाटी भरून मी बारीक रवा वापरला आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि याच्यामध्ये ना मी 1 चमचा पिठी साखर टाकली. पिठी साखर टाकायचं कारण असं की आपल्या करंजीला ना तळल्यानंतर एकसारखा कलर येतो, म्हणून थोडीशी पिठी साखर मी टाकली. आता याच्यामध्ये बघा मी पाऊण वाटी साजूक तूप गरम करून घेतलं आहे कडकडीत आणि याचंच मी मोहन घातलं आहे पारीमध्ये. म्हणजे आपली पारी ना एकदम खुसखुशीत बनेल, अजिबात असे कुठेच पातळ बनणार नाही. तर आता सर्वात आधी मी ना चमच्याने सर्व एकत्र करून घेते, कारण की तूप या ठिकाणी गरम केलेले आहे त्यामुळे चटका बसू शकतो. म्हणून चमच्याने सर्व मिश्रण एकत्र करून मग आपण हाताने सर्व मिश्रण म्हणजे पूर्ण मैद्याला सर्व तुपाचं मोहन व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे कणाला. तर ही करंजी ना साधारणतः 15 ते 20 दिवस हवाबंद डब्यामध्ये सहज टिकते. आणि करंजी हा असा पदार्थ आहे की तो जास्त दिवस डब्यात राहतच नाही, कारण की सगळ्यांनाच एवढं आवडते. तर पटकन खाल्ली जाते. बनवायला खूप वेळ लागतो पण खायला मात्र अजिबात वेळ लागत नाही, पटापट उचलल्या जातात. तर असं गमतीचा विषय होता आपला हा. तर या ठिकाणी सर्व याला मैद्याला मोहन व्यवस्थित चोळून घेतले आणि हाताने मी मुटका बनवून पाहिला तर बनला इझिली. आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. जसं आपण चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट आपल्याला गोळा ठेवायचा या ठिकाणी. छान असं मी आता मळून घेते. तर या ठिकाणी बघा आपलं पीठ छान असं मी मळून घेतले आणि आता याला थोडा वेळ आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे. म्हणजे साधारणतः अर्धा तास तरी आपल्याला याला मुरू द्यायचं आहे, कारण की याच्यामध्ये रवा टाकल्यानंतर रवा आपला फुलला पाहिजे, रवा छान मुरला पाहिजे. म्हणून अर्धा तास मी याला साईडला ठेवते. आता आपलं पीठ जोपर्यंत मुरतं आहे तोपर्यंत आपण याच्यात पिठी साखर मिसळून घेऊ मिश्रणामध्ये. तर या ठिकाणी बघा मी 2 वाटी खोबरं, अर्धी वाटी रवा आणि त्याच्यासाठी मी 1 वाटी पिठी साखर वापरली. पिठी साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या गोडीनुसार करू शकतात, पण 1 वाटी पिठी साखर पुरेशी होते. तर या मिश्रणात आता सर्व मी पिठी साखर चोळून घेते आणि तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे म्हणजे मी हातानेच खोबऱ्याचा ना चुरा करते, जेणेकरून आपली करंजी जेव्हा आपण तयार करू ना आता ती फुटणार नाही, कारण की खोबऱ्याचे मोठे मोठे काप असतात त्यामुळे फुटू शकते. म्हणून हाताने त्याला चुरून घ्यायचं, म्हणजे मिश्रण आपलं सर्व एकजीव होतं आणि खायला चांगलं लागतं ते. तर हाताने अशा पद्धतीने मी चोळून सर्व खोबरं एकजीव करून घेते. या ठिकाणी साखर मी दळतानाच वेलदोडे टाकले होते, म्हणून वरून अजिबात वेलदोड्याची पूड टाकली नाही. साखरेतच मी छान असे दळून घेतले होते. आता या ठिकाणी आपलं पीठसुद्धा छान मुरलं आहे, अर्धा तास झालेला आहे या ठिकाणी. आता पिठाचे छान असं एकसारखं मळून याचे उंडे तयार करून घ्यायचे आपल्याला एकसारखे. मग आपण याचे पारा लाटायला घेऊ.
आणि ही करंजी बनवायला ना अजिबात जास्त वेळ लागत नाही. जसं सांजोरीला बनवायला वेळ लागतो ना तसं करंजीला वेळ लागत नाही. म्हणून आपण एक जण जरी राहिलं ना तरी पण आपण करंज्या बनवू शकतो. तर या ठिकाणी एक गोळा घेऊन मी याला छान असं लाटून घेते. आणि याच्यामध्ये ना आपण रवा टाकल्यामुळे पीठ आपलं इझिली लाटलं जाते. जर आपण मैदाच घेतला ना तर मैदा थोडासा वातड असतो आणि आपण जसं जसं लाटू ना तसं तसं तो आतमध्ये ओढला जातो. म्हणून या ठिकाणी रव्यामुळे ना आपली पारी व्यवस्थित लाटली गेली. आता या ठिकाणी मी साधारणतः 2 चमचे एवढं सारण वापरते, म्हणजे करंजीमध्ये जेवढं बसेल तेवढं. तर मी पहिल्या करंजीत 1.5 चमचे सारण वापरलं. नंतर मग मी नंतरच्या ज्या करंज्या बनवल्या त्याला 2-2 चमचे मी सारण या ठिकाणी वापरले. आता सारण चांगलं एकसारखं करून मग आपल्याला या ठिकाणी पाण्याचा बोट लावून, म्हणजे पाणी लावल्यानं करंजी छान अशी सील होते, म्हणजे तेलात टाकल्यावर मोकळी होत नाही, फुटत नाही. म्हणून पाण्याचा बोट लावला मी. या ठिकाणी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता, पण शक्यतो पाणीच वापरायचं. दुधाने ना खराब होण्याची शक्यता असते करंजी. तर आता फिरकीच्या साह्याने मी या ठिकाणी करंजीला कट करून घेते. तुमच्याकडे जर करंजी मेकर असेल, म्हणजे करंजीचा साच्यात तुम्ही त्याच्यातसुद्धा बनवू शकता, त्याच्यानेसुद्धा खूप छान आकार येतो करंजीला. तर या ठिकाणी बघा आपली करंजी बनवून तयार आहे. त्याला सीलसुद्धा मी व्यवस्थित केलेलं आहे. या ठिकाणी मी त्याचप्रमाणे दुसरी करंजीसुद्धा बनवून घेते. आणि करंजी बनवून ना आपण एका सुती फडक्यात गुंडाळून ठेवायच्या, म्हणजे झाकून ठेवायच्या, जेणेकरून मग त्या वरचा त्याचा आवरण कडक होत नाही. आणि कडक झालं तर मग ते तेलात टाकताच फुटतं. म्हणून त्याला करंजी लाटल्यानंतर 5-6 करंज्या लाटल्या ना मग तळायला घ्यायचं. कारण की आपण 2-2 लाटून तर नाही तळू शकत, किंवा 1-1 लाटून तर नाही तळू शकत. म्हणून 5-6 करंज्या लाटून ठेवायच्या, बनवून ठेवायच्या, मग तळायला घ्यायच्या. आणि जोपर्यंत आपण लाटतोय दुसऱ्या करंज्या तोपर्यंत त्यांना ना एका सुती फडक्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवायच्या, जेणेकरून कडक होणार नाही त्या बाहेरच्या हवेने. तर या ठिकाणी तुमच्याशी बोलत बोलत दुसरी करंजीसुद्धा माझी बनवून गेली. तिलासुद्धा मी छान असं सील केले, लॉक केले आणि याला फिरकीच्या साहाय्याने कट करून घेते. जेव्हा मी करंजी बनवत होती ना तेव्हाच मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आणि तेल छान गरम झाले. तेल आपल्याला कडकडीतसुद्धा गरम नको, नाही तर मग आपण तेलात टाकताच आपली करंजी लाल होईल. म्हणून मीडियम गॅसवर आपल्याला करंजी तळून घ्यायची. आणि या ठिकाणी ना माझी एक करंजी ओपन झाली होती, म्हणजे मी तेलात टाकली आणि लगेच ती फुटली होती. कारण की माझ्याने ना त्याच्या कडाय ना एकदम जवळ कापल्या गेल्या होत्या, म्हणून ती तेलात टाकताच लगेच फुटून गेली होती. कारण की तेलात टाकल्यावर आपली करंजी थोडीशी फुगते, आणि फुगली ना तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकाल फुगली आणि त्याचं सील निघून गेलं, म्हणजे लॉक निघून गेलं आणि लगेच ती फुटली. मग तिला मी लगेच साईडला केलं. आणि ह्या 3 करंज्या होत्या ना त्याला छान असं मंद गॅसवर एकदम एकसारख्या रंगावर मी तळून घेतलं. आणि तेलात टाकताच त्या मऊ बनतात, आणि मग जसा जसा वेळ जातो ना तसा त्या कडक व्हायला लागतात, म्हणजे एकदम कुरकुरीत अशा क्रंची अशा बनतात, खस्ता बनतात. तर चला अशाच पद्धतीने मी व्यवस्थित तळून घेते. आणि बघू शकाल तुम्ही या कलरावर मी करंजी तळली. आणि मिश्रणामध्ये आपण, म्हणजे पिठामध्ये आपण साखर टाकली होती ना, त्याच्यामुळे करंजीला ना एकसारखा कलर आला या ठिकाणी. याच पद्धतीने मी करंजीची दुसरी बॅचसुद्धा तळून घेते. आणि मोजून आपल्याला करंजी तळण्यासाठी ना 5 मिनिटाचा वेळ लागतोय. आणि आपल्याला करंजी कुठेच हाय गॅसवर तळायची नाही, एकदम मीडियम गॅसवर आपल्याला करंजी तळायची. आणि दिवाळीचा फराळ असतो ना तो कधीच घाई गडबडीचा नसतो. जर आपण गडबड जर केली ना तर आपला फराळ हा निश्चितच बिघडतो. मी आधी बऱ्याच वेळेस सांगितलं आहे तुम्हाला. त्यामुळे पेशन्स ठेवून आपल्याला दिवाळीचा फराळ बनवायचा असतो. तर या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा माझी तळून गेली. याच प्रकारे मी सर्व करंज्या तळून घेतल्या. एवढ्या मिश्रणाच्या म्हणजे 12 ते 13 करंजी बनवून तयार आहे मीडियम साईजच्या. आणि तुम्ही बघू शकाल रंग किती सुरेख आला आहे आपल्या करंजीला. आणि आपली करंजीसुद्धा खूप छान बनली आहे, एकदम खस्ता अशी करंजी बनली आपली. आता दिवाळी स्टार्टच झाली आणि दिवाळीचा सर्वच जण फराळ बनवत आहे. तर तुम्हीसुद्धा करंजी बनवत असणार तर तुम्ही अशा पद्धतीने करंजी बनवून बघा, खूपच छान तुमची करंजी बनणार आहे. एकदम हलकी फुलकी एकदम खस्ता अशी करंजी बनेल. आणि खायला तर तुम्ही सांगूच नका, खूप छान टेस्ट येते याची. तर व्हिडिओ माझा कसा वाटला, रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच कळवा. माझ्याकडून तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली तुम्हाला खूप आनंदात आरोग्यदायी जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला मग आपण पुन्हा भेटू छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.